पुढच्या 5 दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे। मुंबईसह रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आली असून पालघर जिल्ह्यात देखील मंगळवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। तर पावसासंदर्भातली अपडेट आपण पाहतोय। राज्यावर पावसाचे ढग अद्यापही कायम असून पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज। महाराष्ट्र राज्यातील सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि धक्का देणारं अपडेट आता समोर आलं। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का महाराष्ट्र राज्यातून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली। आता बघा कशामुळे लक्षात घ्या, कारण की बघा शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये पिकं इथं पेरलेली आहे। त्याच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। आता त्याचे जसं की पडसाद जवळपास आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये उमटणार आहे। आता 12 जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट रेड अलर्ट सरकारने करून टाकलेला आहे। महाराष्ट्र खात्यांकडून तज्ज्ञ पंजाबराव यांच्याकडून आता मोठं इथं अपडेट देण्यात आलेलं आहे। 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यामध्ये आलेला आहे। शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती तंत्रालयाच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणे मेसेज पाठवले जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर काही तासातच 12 जिल्ह्यांमध्ये धोक्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुम्ही तुमचा मोबाईल चेक करून सुद्धा बघू शकता। तुमच्या मोबाईलवरती देखील आता SMS सरकारने पाठवलेला आहे। बघा आता अति मुसळधार पाऊस व हवामान खात्यांकडून हे रेड अलर्ट सरकारने जारी करून टाकलेला आहे। आता हवामान इथं कधीही येऊ शकतो, कधी मुसळधार पाऊस तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू होऊ शकतो। इथून शेतकऱ्यांची आपली इथं जिल्हे बघून घेणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट सरकारने सांगितलेला आहे। ते 12 जिल्हे कोणते असणार आहे लगेच तुम्हाला सांगतो। मित्रांनो, तुम्ही जर का शेतकरी असाल तर महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ ठरणार आहे। परंतु चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर 12 जिल्हे कोणते असणार आहेत, त्या 12 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट पंजाबराव टाक यांनी सांगितलेलं आहे। हे देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर रत्नागिरी विभागामध्ये म्हणजे रत्नागिरी भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस व गारा पडण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे। त्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा असणार आहे, यांना देखील रेड अलर्ट जारी केलेला आहे। चक्रीवादळ येण्याची हवामान खात्या तज्ज्ञांकडून इथं माहिती सांगण्यात आलेली आहे। सर्व जणांच्या मोबाईलवरती हा SMS आलेला आहे, तुम्ही देखील चेक करू शकता। पंजाबराव डाक यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण ही माहिती सांगण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता गंभीर इशारा सर्व शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण करून ह्या असणार आहे, कारण की तुम्ही जर का शेतकरी असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या शेती पिकाचं नुकसान होऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, सातारा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, धुळे, अमरावती, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट सरकारने सांगितलेला आहे। तुम्ही जर का या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर हा महत्त्वपूर्ण मेसेज तुमच्यासाठी असणार आहे, कारण की या सर्व शेतकरी बांधवांना 120 किलोमीटर वेगाने हा वारे वाहणार आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यांमध्ये कधीही रेड अलर्ट इथं सरकारने सांगितलेलं आहे की पाऊस येऊ शकतो, गारा होऊ शकतो, चक्रीवादळ सुटू शकतो। अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना सरकारने मोठं इथं अपडेट सांगितलेलं आहे। तुम्ही जर का शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता। तर मित्रांनो, अशीच माहिती बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।